काल दोन आपले नेते भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष सोडलाय. काय पक्षाची सध्याची स्थिती आहे? नाही, कोणी गेल्यामुळं पक्ष कमकुवत होता असं मी मानत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने अनेक घाव सोसलेले. बाळासाहेब असताना पण भुजबळ गेले, राणे गेले, अनेक दिग्गज मंडळी गेली, स्वतःचे पक्ष काढले, पण आज कुठं दिसत नाही. मला आश्चर्य या सगळ्या गोष्टीचं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये खूप पक्ष आहेत. काही जन्माला घातलेत, काही बंडखोरी केली आहेत. त्या सर्व पक्षांना सोडून भारतीय जनता पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर घाव का घालते हे कळत नाही. हा आत्मपरीक्षणाचा विषय. काँग्रेस फोडत नाही, राष्ट्रवादी फोडत नाही, सारखी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर घाव बीजी की भारतीय जनता पार्टी का करते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे, म्हणजे मला असं वाटतं की त्यांना भीती महाराष्ट्रामध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची, आणि म्हणून सतत ते पक्ष फोडत आहेत. त्यामुळं काल गेलेली माणसं हा काय फार मोठा विषय नाही. ज्यांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नसेल त्याला जनता काय करणार आहे? आणि आता काय पुढे आज कोणी नेते तुमचे येत आहेत असं कळत आहे? अनिल देसाई आणि मेर्लेकर आमचे संपर्क प्रमुख येत आहेत. ज्या काही घडामोडी घडल्यात, उद्या आदित्य साहेब नाशिकमध्ये आहेत, एक मोठा बेळावा या ठिकाणी होतोय, आणि त्यासाठी दोन नेते या ठिकाणी येत आहेत. महाविकास आघाडीची चर्चेचं उत्तर झालेलं आहे. शेवटची फेरी बाकी आहे. म्हणजे उद्याचा आमचा मेळावा संपला की परवा त्याच्यात शिक्कामोर्तब होईल. मनसेचा सहभाग कसा असणार आहे? कारण काँग्रेस मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला तयार नाही. नाही, आम्ही घटक पक्षामध्ये काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे खूप चांगल्या पद्धतीने आमची बोलणी झालेली आहे आणि शेवटच्या टप्प्यात ती बोलणी आहे. काल रात्री उशिरापर्यंत आपली बैठक सुरू होती. आज या संपूर्ण निर्णय होईल अपेक्षित आहे का? नक्की खूप सकारात्मक एकदम चर्चा एकदम व्यवस्थित झाली आहे. कुठे वादविवाद नाही, आणि जे वादाचे काही एक दोन प्रभाग आहेत त्यातून आम्ही मार्ग काढू. जे सक्षम उमेदवार असेल त्याच्याकडे ते देत. आपला पॅटर्न देखील बघायला मिळतो की जिथे आपल्या उमेदवाराची चांगली ताकद आहे त्याच्याकडे ती जागा जाणार. म्हणजे जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला नाही कोणाला किती जागा असं. नाही, राजकारणाचं गणितच असतं की जो सक्षम उमेदवार असेल त्याची निवड पक्ष करीत असतो, निष्ठावंत कार्यकर्ता असतो त्याची निवड पक्ष करीत असतो. अनेक वर्ष ज्यांनी पक्षाच्या सतरंजावर टाकल्या, पक्षाचे बोर्ड लावले, झेंडे लावले, त्याची ही निवडणूक आहे, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. म्हणून कार्यकर्त्याला न्याय देणारी निवडणूक आहे, त्याचा विचार पक्ष करीत असतो. काल दोन आपल्या माजी महापौरांना जवळपास 2 तास भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागली. आता ते कालपर्यंत माझे सहकारी होते, उद्या ते माझे सहकारी राहतील. निवडणूक येते, निवडणूक जाती, पण त्यांनी आत्मपरीक्षण करणं एवढं गरजेचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.